स्वागत आहे मित्रांनो तुमचं SDM मध्ये। तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेची सुरुवात पद्धत झालेली आहे। तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर यायचं आहे। क्रोमवरती आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे सर्च करून आपल्याला इथे फर्स्ट लिंकवरती क्लिक करून आपल्याला सर्वप्रथम इथे यायचं आहे। तर मित्रांनो दुर्दैवी घटनेमध्ये आम्ही आहोत सोबत देऊ आर्थिक मदत हे सर्व आपल्याला म्हणजेच कामगार योजनेबद्दल कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राबवणारी पहिलीच आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला मी जिथे क्लिक केलं आहे तिथे क्लिक करायचं आहे। कृपया लक्षात द्या याच्यामध्ये तुम्हाला आधार नंबर सुद्धा आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो। आधार नंबरसाठी आपल्याला मी टाकणार आहे। आता आधार नंबर आपण टाकू एका कस्टमरचा आलेला आहे आपल्याकडे आणि याची जी नोटीस आहे ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वक ऐकूनच तुम्ही ती पुढची निर्णय काय आहे ती घ्यायला लागेल। कारण ही जी योजना आहे ती केवळ बांधकाम कामगार म्हणजेच जो दररोज मजुरी करतो व जो गव्हर्नमेंटच्या हाताखाली जातो त्याच्यासाठी आहे। तर इथं प्रोसेसवरती क्लिक करून आपल्याला थोडा वेळ थांबायचं आहे। नंतर इथं आपलं वैयक्तिक माहिती व पर्सनल डिटेल्स म्हणून आलेले आहे तिथं आणि आपल्या हाताच्या ठसे आधार डाटाबेस मध्ये असलेल्या ठशांची पडताळणी बघण्यासाठी प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे। तर मित्रांनो हे सर्वप्रथम आपल्याला सर्वप्रथम आपल्याला या डॅशबोर्ड आलेला आहे आणि आपला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर आपल्याला लिंक पाहिजे असेल आणि बँक अकाउंटसुद्धा लिंक पाहिजे आपल्याला। असं झाल्यानंतर इथं आपल्याला लिंकवरती क्लिक करून मेल फिमेल करायचं आहे आणि इथं आधार लिंकसुद्धा आपल्याला करायचं आहे मित्रांनो। आणि याच्यावरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे म्हणजे कोणता आपल्या फॉर्मचा टाईप होणार आहे मित्रांनो हे सर्व तुम्हाला याच्यावरती भरायचं आहे आणि सबमिट करून टाकायचं आहे। तर मित्रांनो इथं झाल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की आपल्याला सध्याला इथं डेट ऑफ बर्थ चालू आहे। डेट ऑफ बर्थ मी टाकत आहे मित्रांनो। याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्डवरली जी मेन डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्हाला पहिल्या शटला पाहिजे आणि नंतर इथं इयर म्हणजेच आपलं वय किती आहे हे सर्व इथं वर्णकारी सर्व इथं तुम्हाला मित्रांनो पाहिजे असतं। कारण की हे जर तुम्ही पुढे केलं तरच तुम्हाला पुढचे कामं जे आहेत ते सोपे होणार आहेत मित्रांनो। हे सर्व माहिती आपण भरणार आहोत आणि ही माहिती जर भरल्यानंतर आपल्याला पुढचं एक येतो पत्ता आधार कार्डानुसार म्हणजेच आधारनुसार आधार ॲज पर आधार कार्ड ॲड्रेस म्हणजेच आपला परमनंट ॲड्रेस एक असतो आणि एक रेग्युलर एक ॲड्रेस असतो। त्याच्यामध्ये आपल्याला सिटी शहर किंवा असं निवडायचं आहे काहीतरी। तुम्ही सिटीत असाल तर सिटीत निवडायचं आहे आणि जर घरी म्हणजे गावात राहत असाल तर गावातलं निवडायचं आहे मित्रांनो। तर यासाठी मित्रांनो तुम्हाला खरं सांगायचं आहे की याच्यामध्ये आपल्याला जिल्हा निवडायचा आहे। लातूर नागपूर तुमचा कोणता जिल्हा असेल ती जिल्हा निवडायचा आहे। आमचा पिंपरी चिंचवड आहे। तालुका आपल्याला निवडायचा आहे। तालुका याच्यामध्येच आपल्याला येतो। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो याच्यावरती लोडिंग होऊन आपला तालुका पिनकोड आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो। पिनकोड आपल्या तालुक्यानुसारच येतं आणि त्या फॅमिलीचे डिटेल्ससुद्धा मित्रांनो इथे येतात आणि याचा फायदा इथंच नव्हे तर मित्रांनो तुमच्या पुढच्या लेकरांनासुद्धा याचा फायदा आहे। भांडे आहे त्याच्यावरती PT आहे कपड्याची। नंतर मित्रांनो याच्यावरती शिष्यवृत्तीसुद्धा आपल्याला दिली जाणार आहे। तर तुम्ही लक्षपूर्वक ही माहिती ऐका आणि फॉर्म भरून टाका लवकरच। हे सर्व आपल्याला इथं झालेलं आहे आणि इथं आणखी एक जण तुम्ही जोडू शकता याच्यासाठी। तर तुम्हाला इथे सर्वात आधी टॉक्सिक करायचं आहे SSC 12th पास आणि जी तुमची मुलं आहेत म्हणजेच कुटुंबाची माहिती इथं भरून घ्यायचं आहे आणि तुमचे जी मुलं ते नसतील म्हणजेच 1-2 मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी इथं पात्रता लिहायचं आहे आणि त्यांच्या पुढे इथं वय लिहायचं आहे मित्रांनो। कारण त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पुढील कामाला येणारा हा सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा आहे मित्रांनो। आणि इथं नाव लिहायचं आहे पुन्हा त्यांच्या वडिलांचे नाव लिहायचं आहे जात आधार क्रमांक मोबाईल नंबर हे सर्व लिहिल्यानंतर तिथं सबमिट करून द्यायचं मित्रांनो। आणि आपल्या कौटुंबिक माहिती फक्त आई वडील आणि पत्नी पहिल्या 2 पाल्यांचे नावे भरावीत। म्हणजेच मित्रांनो आई वडिलांनंतर आपल्याला बायको किंवा आपल्या नवऱ्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये ना आपल्या फक्त 2च मुलांची आपल्याला याच्यावरती नावं टाकता येतात। कारण 2 मुलांच्या नंतर आपल्या भारत सरकारने याच्यावरती बॅन केलेलं आहे आणि 2च यांना तुमच्या शैक्षणिक स्कॉलरशिप मिळू शकते मित्रांनो। 2च विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कॉलरशिप मिळू शकते आणि ती पण 50-50 60-60 हजाराची स्कॉलरशिप आपल्याला मिळू शकते। तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला याच्यावरती ती मुलं कितवीला आहेत व कितवीची परीक्षा पास झालेत असं हे सर्व तुम्हाला माहिती याच्यावरती टाकायचं आहे। तर SSC 10th केलेलं आहे किंवा SSC 12th केलेलं आहे याच्यासाठी सर्व इथे तुम्ही माहिती लक्षपूर्वक बघा।
आणि याच्यानंतर मित्रांनो एम्प्लॉई म्हणजे तपशिलाची डिटेल्स घेणार आहोत मित्रांनो. डिटेल्स ऑफ द 19 म्हणजे 90 दिवसाचं प्रमाणपत्र, वर्क 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील. म्हणजेच मित्रांनो याच्यावरती ना तुम्हाला एक गुगलवरती एक तुम्हाला डॉक्युमेंट मिळतो, त्याच्यावरती ग्रामसेवक किंवा तलाट्याची सही लागते मित्रांनो. आणि ते कागद आपल्याला इथं सबमिट करायचं असतं. ते कागद तुम्ही आपल्या ग्रामसेवककडून घ्यायचं असतं आणि त्याची सही सिक्का पाहिजे असतो आणि आपला फोटो त्याच्यावरती असतो आणि त्याच्यावरती कुणातरी एका कॉन्ट्रॅक्टरची सही असते मित्रांनो. हे सर्व झाल्यानंतरच तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळणार आहे, कारण तुम्ही 90 दिवस काम केल्याचा तिथं पुरावा पाहिजे असतो. हे सर्व तुम्हाला जर माहीत असते तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता मित्रांनो. आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेलच तर तुम्ही ग्रामसेवककडून सही शिक्का घेऊन तुम्ही हे करा. आणि इथं आपण निवडलेला आहे आपला जिल्हा आणि तर सर्व तुम्हाला ती डॉक्युमेंटसुद्धा स्कॅन करून अपलोड करायचा असतो. म्हणजे 90 दिवसाचा प्रमाणपत्र आपण 90 दिवस एका कॉन्ट्रॅक्टरकडे आपण काम केलेलं आहोत म्हणून असं यांचं हेतू असतो. मग याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला इथे बॅनर निवडायचा आहे. नंतर आपल्याला इथे ना टाईप ऑफ इश्यूज लिहायचा आहे, म्हणजे कसल्या प्रकारचा आपल्याला काही इश्यू तर नाही ना, त्याच्यासाठी हे एक असतं कप्पा. नंतर याच्यामध्ये आपल्याला बघू शकता मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर दिल्याप्रमाणेच मी तुम्हाला सर्व मदत करतो. तर तुम्ही आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या पण नक्की. तर एवढं झाल्यानंतर आपलं ईमेल या बॉक्समध्ये आपण झालेलं आहे. तर आता याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपला जो सुरुवातीला आपण मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर टाकून जो रजिस्ट्रेशन केला होता त्याचा हे भरायचा आहे. तर मित्रांनो बांधकाम कामगार ठेकेदार विकासाचे बांधकाम कामगाराचे मागील 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचं हा प्रमाणपत्र आहे मित्रांनो. हे प्रमाणपत्र तुम्ही इथं फोटो असेल आणि इथं जावक क्रमांक आणि इथं जावक दिनांक, म्हणजेच तुम्ही तुमचं कोणत्या तारखेला हे लेटर इश्यू झालेलं आहे याच्यासाठी जावक दिनांक म्हणून असतो मित्रांनो. आणि इथं तुमचे फोटो असून सरपंचाचा सही शिक्का असणार मित्र त्या फोटोवरती. आणि इथं सर्व माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे आणि ती माहिती तुम्हाला आपल्या ग्रामसेवककडे नेऊन त्याचा सही शिक्का मित्रांनो खालीलप्रमाणे इथं दिल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याचा सही शिक्का तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. केवळ ग्रामसेवकच नव्हे तर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचा तुम्ही सही शिक्का घेऊ शकतो, कारण सध्याच्याला तर ग्रामसेवकच मित्रांनो ग्रामसेवकचा सही शिक्का अपलोड करत आहेत व ते अप्रूव्ह होत आहे मित्रांनो. कारण तुम्हाला जे म्हणता आहेत ना, तुम्हाला जो कॉन्ट्रॅक्टर सही देतो ना त्यांच्याशी बोलणं झालेलं असते. म्हणून आपल्याला हा जो पॅटर्न आहे, म्हणजेच मित्रांनो हा जो एक प्रकारपत्र आहे त्याच्यासाठी आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. तर एवढं सर्व झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला ह्या फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि याच्यावरती सर्व माहितीवरून आपल्याला ग्रामसेवकचा सही शिक्का व सरपंचाचा सही शिक्का आपल्याला याच्यावरती घ्यायचा आहे. नंतर तुमचा हा फॉर्म रिजेक्ट होईना मित्रांनो, कारण याच्यावरती जो फॉर्म अपडेट केलेला आहे तो सर्वप्रथम काही चुका पण निघू शकतात त्याच्यावरती. म्हणून तुम्हाला सांगतो सर्व माहिती लक्षपूर्वक काळजीपूर्वक भरा. आणि एकदा जर याच्यात चुक्या निघायला सुरुवात झाली मित्रांनो तर हा सहसा दम खात नाही, कारण याच्यामध्ये खूप अशी थोडीही मिस्टेक न जमणार ते तुम्हाला सर्व फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तरी पण मी तुम्हाला जेवढा होईल प्रयत्न माझ्यानं तेवढा मी करत आहे मित्रांनो, मी माझ्या गोष्टीने सांगण्याचा. तर मित्रांनो याच्यावरती ना आपल्याला खूप अशा हे जे आहे ते आपल्याला सर्व झालेलं आहे. तर मित्रांनो हा फॉर्म आपल्याला इथं सर्वात आधी आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. हा फॉर्म इथं अपलोड झाल्यानंतर तुम्हाला काही क्षणामध्ये याचा ही दिसून येईल. आता तुम्ही इथं फॉर्म अपलोड करतोच आहोत मित्रांनो. आणि तर डेट ऑफ बर्थसुद्धा आपल्याला टाकायचा आहे आणि डिस्पॅच नंबर जावक क्रमांकसुद्धा टाकायचा आहे आपल्याला. आणि जिल्हा निरोगांसाठी पुन्हा ठेकेदाराचे जन्माचे नाव हे सर्व इथं टाकायचं आहे मित्रांनो. आणि हे तुम्हाला एका क्लायंटकडे सर्व करून घ्यावं लागेल. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.